मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे। मुंबई शहराचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता करत असतो आणि त्यामुळे 2-4 कार्यकर्ते नाराज जरूर असतील, पण तुम्हाला हे दिसेल की उद्या सायंकाळी 5 वाजताच्या नंतर जे कार्यकर्ते आज तुम्हाला नाराज दिसतायत ते त्या ठिकाणी त्या वॉर्डामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना तुम्हाला उद्या दिसतील। तुमच्या मेवण्यावरून देखील तुमच्यावरती आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या मेवण्याला देखील राठोड नावाचे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्या आरोपात कितपत तथ्य वाटतं? असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया असते। आम्ही त्या ठिकाणी पहिलं पर्यवेक्षक पाठवले होते, सर्व इच्छुकांच्या नावाची नोंद केली होती। त्या इच्छुकांच्या नावाच्या नोंदीवरती जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली होती। जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाल्यानंतर मुंबईच्या निवडणूक समितीमध्ये सर्व आलेल्या नावांवरती चर्चा झाली। त्यानंतर प्रदेश नेतृत्वाच्या स्तरावरती या सर्व शॉर्टलिस्टेड नावावर चर्चा होऊन पक्षांनी जे सर्वेस केले होते, खाली जमिनीवरती काय वातावरण आहे, जमिनीवरती लोकांची पसंती कोणाला आहे, मुंबईकरांची पसंती कोणाला आहे, याचा सारासार संपूर्णपणे विचार करून सर्वेच्या आधारावरती संघटनेच्या मताच्या आधारावरती ही प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवारी जिंकण्याच्या निकषावरती ही देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे या सर्व पॅरामीटर्सला म्हणजे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 अशा सर्व स्टेप्स पार करून या ठिकाणी सर्वेच्या आधारावर संघटनेच्या मताच्या आधारावरती जिंकण्याच्या निकषाच्या आधारावरती अशा अनेक पॅरामीटर्सवरती विचार करून या उमेदवाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे एक ट्रान्सपरंट, पारदर्शक आणि एक फारच सायंटिफिक वैज्ञानिक पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया ही आम्ही पार पाडलेली आहे आणि चांगले उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। तुम्ही असं म्हणालात की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस, ठाकरेंनी कुटुंबशाहीच्या माध्यमातून ही सगळी महापालिका चालवली, पण नार्वेकरांच्या कुटुंबात 3 उमेदवार आहेत, आजूबाजी खासदारांच्या आमदारांच्या घरात सुद्धा उमेदवार आहेत, मग याचं उत्तर काय? असं आहे की मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक